नमस्कार, मी शुभम. कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे. लोहा कंधार तालुक्यात मोठी अतिवृष्टी झाली आणि शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे त्याचे नुकसान झाले. हे नुकसान रब्बी पिकावर भरून काढता येईल या आशेवर शेतकरी होता. त्याने मशागतही केली, पण ऊर्ध्वमानार प्रकल्पातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वेळेवर सोडण्यात आलं नाही. त्यामुळे शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे व युवा नेतृत्व शिवराज धोंडगे यांनी जलसंपदा विभाग यांना वेळेवर पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू व तसेच कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला होता. याच त्यांच्या इशाऱ्याची दखल घेत लिंबोटी सिंचन प्रकल्पातून आज शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून ते सुखावले गेले आहेत. आम्ही 2 दिवसापूर्वी ऊर्ध्वमानारमधल्या कमांडमधील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आदरणीय शंकरअण्णा धोंडगे यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौगुले साहेब यांना एक निवेदन दिले की रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना लिंबोटी धरणातून पाणी त्वरित सोडण्यासंदर्भात त्यांना विनंती केली. कारण अगोदरच खरीपामध्ये फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. रब्बी हंगामामध्ये ऊस किंवा हळद हे वाळू नये आणि गहू असेल, चना असेल या सर्व पिकाला पाणी पाळ्या सोडण्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून लिंबोटी धरणातून त्वरित पाणी सोडण्यासंदर्भात आम्ही त्यांना निवेदनामार्फत विनंती केली आणि अगोदरच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक सर्वसाधारण सप्टेंबरमध्ये अपेक्षित असते. त्यामुळं पाणी पाळ्या लवकरात लवकर सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिले.